करुणा मुंडे यांना कौटुंबिक न्यायालयातून न्याय मिळाल्याबाबत माध्यमाशी बोलताना म्हणाले की खरी गोष्ट आहे, मी अगोदर पण सांगितलेलं आहे की मुलाबाळांच्या सोबत माझे नवऱ्याचे संबंध अच्छे आहे, माझ्यासोबत पण अच्छे होते. पण आज काही लोकांनी आमच्या मध्ये वाद टाकला आणि आज हे मोठा मुद्दा झाला और इतका मोठा वाद झाला. पण जे मुलग्याने सांगितलेला आहे तो कुठे ना कुठे त्यांना त्रास होत आहे ना. तुम्हाला माहिती आहे, आज जे सगळे मीडियाचे जे प्रतिनिधी होते त्यांच्या समोर सगळे मीडिया प्रतिनिधींनी बघितलेला आहे की किती प्रेशर होता मुलगेला, किती कॉल येत होते आणि ते कॉल ऐकून ते किती प्रेशरमध्ये होता. पण ते गोष्ट माझ्या नवऱ्याला कळत नाही आणि त्याच्या आज माझे नवऱ्याचे कारण जे आमच्यामध्ये जे दोन मध्ये वाद आहे, खरखर त्यांना त्रास होत आहे ना. तो खरखर आम्ही त्रास देत आहेत त्यांना. काही पण हे अचानक कसं काय घडलं? कारण एकीकडे तुम्ही आरोप करताय, दुसरीकडे आपण पाहतो तुमचा मुलगा वडिलांचीच बाजू घेतोय. मग हे यात काय अर्थ काढायचा? ऐका, जे अगोदरपासून मला सगळे जे माझे मुलगा मुलगी आहे, नवरे आहे, हे म्हणताय तुम्ही कोर्ट केस परत घ्या, बाजू घ्या, कोर्ट केस करू नका, हे करू नका, ये वाद संपवा कुठेतरी. मी पण संपवण्यासाठी तयार आहे. पण आज मुलाबाळांना इतका त्रास होत आहे. आज अचानक कोर्टाकडून निकाल लागला और अचानक मीडिया माझे घर आले, मीडियाचे प्रतिनिधी आहे ते अचानक माझे घरी आले आणि काय बोलत होती. मी काय सगळे थोडी ना तुमच्याकडे काय पोलपट्टी खोलली धनंजय मुंडेची की काय तरी वाईट केला. आता तो काय तोंड उघडला नाहीये. तो इतकी हे लोकांना मिरची वाटते, इतकी जलन वाटते की माझे मुलाला प्रेशर देत आहे की हे बोला ते बोला. त्यांनी पोस्ट केली. माझा मुलगा असा नाहीये, कधी पोस्ट करणार नाही, माझ्या विरोधात कधी जाणार नाही. पण त्यांच्या डोक्यावरती पण प्रेशर आहे ना. तुम्ही बघितलेला आहे भाऊ, तुम्ही बघितलेला आहे. या तुम्ही पण मीडियावरती या तुम्ही माझ्यासोबत बोला ना. तुम्ही 1 मिनिट या तुम्ही बोला ना की काय करत होता मुलगा तुमच्यासोबत. सगळे मीडिया लोकांनी बाहेर काढून टाकला. क्योंकि माझ्या मुलगीने नाही केला, धनंजय मुंडेंनी त्यांना कॉल करून सांगितला की मीडियावाले लोकांना बाहेर काढून टाका, काय वाईट देऊ नका. काय करणार, आम्ही एकटो आहे. मुलगा मुलगी खूप लहान आहे. 3 वर्षापासून ते लोक खूप सहन करत आहे. आईला 2-2 वेळे जेलमध्ये टाकणं, मारहाण करणं, हे सगळे ते लोक खूप छोटे आहे, खूप लहान आहे. तुमच्या मुलाचं या पोस्टमध्ये एक म्हणणं आहे की माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाही, तरी सुद्धा तिने घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाहीत असे जाणीवपूर्वक ठरवले आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोटानाट्या गोष्टीचा पसरवतो. देखिए, माझ्याकडे पुरावे आहे की आज डोमेस्टिक वायलेंस का केस डाला है, कोर्ट से पोटगी मांगी है, 50 करोड़ रुपए हाई कोर्ट में मुझे ऑफर की थी तो मैंने वो ठुकरा दी थी. और कोर्ट में क्योंकि मेरे को दलाली नहीं खाना है किसी की, मेरे को हराम की कमाई नहीं खानी है, मेरे हक का पैसा चाहिए जो मेरे को न्यायालय ने दिया है. भले ही 2 लाख 15 लाख मांगे थे, भले ही 2 लाख दिया. तो आज माझ्याकडे पुरावे आहे. सोसायटीचा मेंटेनन्स रखडलेला आहे 5 लाख रुपयेपर्यंत. प्रॉपर्टी टॅक्स रखडलेला आहे. बीएमसीची नोटीस आहे. 1 मिनिट कालची नोटीस आहे, मी तुम्हाला दाखवते. 1 मिनिट. ये बघा, ये बीएमसीची नोटीस आहे. ये बीएमसीची नोटीस आहे, आता नाही, काल मी बघितलेली आहे. और कल मी आपल्या मुलगेला पाठवलेली आहे की पापाला तू पाठवा. ये नोटीस आलेली आहे टॅक्सची आणि मेंटेनन्सच्या पण 5 लाखचा मेंटेनन्स रखडलेला आहे. आरोप केला होता डोमेस्टिक व्हायलेन्सचा, मारहाण झाल्याचा, त्याचे काही पुरावे तुमच्याकडे आहे ना. 1 मिनिट. खूप काही आहे. आता मी काय सांगितलेला नाहीये. तरी पण जरी असं माझ्या मुलगा मुलगीला माझ्या विरोधात केला तो मी सगळं काढून टाकणार. काय कोणाकडे 25,000 कोटीची प्रॉपर्टी आहे, दलाली करून काय करून. आणि तुमच्या मुलावर पण दबाव टाकला जातो. हा, 100% दबाव आहे. काय शकतो हा दबाव काय असू शकतो? ते फोटो तुम्ही जरा दाखवतो. आहे का. मला 2 वेळे जेलमध्ये टाकला. 8 केस आहे. मुलाबाळा 3 वर्ष पासून बघत आहे. आई किती परेशान आहे. ते परेशान त्यांना नकोय, त्यांना हे परेशानी नकोय. और आणि धनंजय मुंडे को चाहिए तो बच्चे लेकर जाए, वो घर से आज ही लेकर जाए. मैं देती हूँ और फिर देखती हूँ मैं कैसे लड़ती हूँ. इसके बाद आज तक मैं भी इसलिए चुप थी
कि बच्चे हैं मेरे साथ, इसलिए शांत हूँ. किसने 2500 कोटी की प्रॉपर्टी कमाली दलाली करके नाव उघडलेले नाहीये आतापासून. कोणाकडे 2500 कोटीची प्रॉपर्टी आहे, काय काय दलाली होत आहे, कोणाकडे लडकी सप्लाय होते, काय होते, माझी बहिणीसोबत काय काय झाला, तिने पण आता तोंड उघडलेला नाहीये. पण जरी माझे मुलाबाळांना त्रास देऊन, प्रेशर देऊन त्यांना माझे विरोध उभे केला, तो तू घेऊन जा, धनंजय मुंडेला मी ऑफर करते, तू घेऊन जा मुलाबाळांना, मी बघते तुला. पण ते म्हणतात की जे डोमेस्टिक व्हायलन्स आहे, तुमचा मुलगाच म्हणतोय की वडिलांकडून कधी आमच्या भावंडांना आईला झालं नाही, आईकडून वडिलांना झालं. यात किती तथ्य आहे आणि या मागचं नेमकं ऐका, कारण काय? अशा तुम्हाला माहित आहे, ऐका, धनंजय मुंडेनी माझ्यासोबत मारहाण केली होती, पुलिस ने कंप्लेंट लिखी. जब महाराष्ट्र की पुलिस उसके विरुद्ध नहीं जा सकती तो बच्चे कैसे जाएंगे? एक छोटी सी बात में मैं आपका बात का खंडन करती हूँ. जब महाराष्ट्र की पुलिस खुद देवेंद्र फडणवीस जी सीएम धनंजय मुंडे की बात के विरोध नहीं जा सकते तो बच्चे क्या जाएंगे? बच्चों की दाल रोटी चल रही है उससे. ते म्हणतात की वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेतात. हा, घेतात ना. कुठे नकारता येत नाही. तो चांगला हस्बंड पण आहे, चांगला वडील पण आहे, चांगला वडील आहे. भारतामध्ये सगळ्यांचे चांगला वडील आहे. मी बोलते जे खरं आहे ते खरं आहे, ते खोटं आहे ते खोटं आहे. तुमचा हा लढा कशासाठी आहे आणि यातून काय नेमकं तुम्हाला? माझा लढा काहीही नाही आहे. फक्त हे जे नाव हटवा है ना, बायको नाही तू लिव्ह इन मध्ये होती, हे साईन करा, हे सगळं आहे. तरी पण आमची बात पण अगोदरपासून चालू आहे हे सगळी गोष्टीवर. पण आज अचानक मला हे कोर्टाची, हे ऑर्डरची, हे सगळ्याची जास्त माहिती नाही आहे. पण अचानक कोर्टाचा काल निर्णय आला, मी बघितला, माझे मुलाला दिला की आज आपली विजय झाली, आपल्याला 2 लाख रुपये एक बायको म्हणून कोर्टाने आदेश दिलेला आहे. पण आता सदावर्ते पण मैदानात उतरले धनंजय मुंडेंच्या बाबत. ते म्हणाले की निकालाचं कोणी राजकारण करू नका, लिव्ह इन मध्ये राहणाऱ्यांनाही पोटगी मिळते. ऐका, हे सदावर्ते जे वकील आहे ते माझ्यासाठी तो वकील पण नाही. कशाला? क्योंकि जे सदावर्ते वकील आहे त्यांना मी खूप अच्छा मानती थी. पर ज्या वेळे माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली गेली होती, माझे लोक त्यांच्याकडे गेले होते की तुम्ही हे जे वाईट गोष्टी घडलेली आहे, मंत्री होते त्यावेळे पण धनंजय मुंडे, ते मंत्री विरोधात तुम्ही केस लढा, तो बात करण्यासाठी 50 लाख रुपये मागितले होते. 50 लाख रुपये बात करण्यासाठी फक्त. तो असे लोकांना मी वकील मानत नाही, ऍडव्होकेट मानत नाही. ऍडव्होकेट कोण आहे? माझा गणेश कौले वकील, तो वकील आहे. क्यों? क्योंकि त्यांनी 1 रुपया न घेता माझी बाजू कोर्टामध्ये मांडली, माझा न्याय करून दिला. तो खरा वकील आहे. आणि सदावर्ते जे आहे माझ्यासाठी वकील पण नाही. हो. नक्कीच ताई, पण या सगळ्यांचा तुम्हाला त्रास होतो आता? या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय कारण सदावर्तीने. आणि आणखी मला हे पण माहित नाही की धनंजय मुंडे जसे माझी आईला त्रास देऊन जहर खाण्यासाठी प्रवृत्त केला होता, आज धनंजय मुंडे तभी थमेगा जब मैं खुद भी जहर खा के मर जाऊंगी, तब वो थमेगा. और मैं आज मीडिया पे बोल के रखती हूँ, यदि मेरे साथ कुछ भी कल को हुआ, कुछ भी, मैंने आत्महत्या करी ये त्रास में, मेरे बच्चों की तरफ से, पति की तरफ से, सब तरफ से त्रास है. मेरे आगे पीछे कोई नहीं है, मैं फिर भी अकेली लढ रही हूँ. यदि उद्या कधी माझा बरा वाईट झाला तो मी एकच बोलते, हे सगळी गोष्टीचा जिम्मेदार जे आहे ते राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, वाल्मिक कराड, तेजस ठक्कर आणि धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे, ये सगळे होईल. आणि हे सगळे लोकांना फांसीची सजा द्या. क्योंकि आज संतोष देशमुख के प्रकरण में आप लोगों ने देख लिया कि मरने के बाद भी एक क्रिमिनल को वीआईपी ट्रीटमेंट दी जाती है. क्रिमिनल आता है और फिल्मी स्टाइल में सरेंडर करता है, पर पुलिस उसको नहीं पकड़ती है. इसलिए मैं अपनी बाजू खुद मान के रख रही हूँ पहले से कि यदि मेरे साथ कुछ होता है या मुझे कुछ होता है, मेरे बच्चों को कुछ होता है, कल को किसी का मर्डर हो जाता है, किसी का कुछ होता है, तो ये सारे राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, ये जो है राजश्री मुंडे, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, ये सब होंगे. तुमच्या गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवलं गेलं, नेमका तो काय प्रकार होता? एक कटक रस्ता होता? हा, मी शादीचे सगळे पुरावे घेऊन गेली होती आणि धनंजय मुंडेचे जे सगळे पुरावे होते आता पण ते
गेट पुरे तिकडे आहे परलीमध्ये निवेदन टाकलेलं आहे मी कोर्टामध्ये की माझे सगळे जे पुरावे आहे तुम्ही द्या मला द्या. तो बहुतेक होतील, पण त्याच्यामध्ये आता पुरावे आहे की नाही आहे ते बघू आपण. ज्या वेळे गेट पुरे माझा लॅपटॉप USB माझे मोबाईल सगळे आहे पोलीसकडे. तो निवेदन टाकलेलं आहे बहुतेक एकाध महीने में कसं काय ठेवलं म्हणजे काय काय झालं सगळं कि मैं जेल में जाऊंगी 3 साल. वेपन एक्ट में 3 साल के लिए मेरे को अटकाने का प्लान था. आप शुरू से देखिए मुझे किस तरीके से दबाव दिया जा रहा है. कलेक्टर ऑफिस में कलेक्टर के केबिन में मेरे को मारहाण की, ये सब चालू है. पूरी महाराष्ट्र देख रहा है, पूरा महाराष्ट्र देख रहा है. आज मजिस्ट्रेट कोर्ट से आपको खुलासा मिला है मेंटेनेंस और साथ ही साथ इमोशनल अत्याचार हुआ है, इस बात की मान्यता मजिस्ट्रेट कोर्ट ने दी है. लंबी लड़ाई लड़ी रही आपके लिए, कैसा लग रहा है? मेरे को देखिए आज खुशी भी है तो एक तरफ से दुख भी है कि मेरे बच्चे ये चीज को नहीं समझ पा रहे. ये लड़ाई मैंने अपने बच्चों के लिए लड़ी कि कभी उनको भीख नहीं मांगना पड़े और उनको हक का पैसा मिले. हराम का 50 कोटी की मुझे ऑफर थी हाई कोर्ट में, वो कंसेंट्रम में मीडिया पे डालने को तैयार हूँ, आपको दे दूंगी, आप दिखाते रहिए लोगों को. तो वो हराम के पैसे मैंने ठुकरा दिए थे आज से 3 साल पहले. जज तेहला रमानी माननीय न्यायाधीश समोर, उनके साथ में हमारा ये चला मीडिएशन. 5 महीने मीडिएशन चला. सबने मुझे समझाया ये 50 कोटी ले लो और ये मैटर निपटा दो, पर मैंने नहीं निपटाया. और उसके बाद मैंने जब मेरे को 2 बार जेल में डाला, 8 केस करे एक दिन में अलग अलग जगह पे, ये सब मेरे को कलेक्टर ऑफिस में मारा. तब मैंने ये सब देख के मैंने ये करा, अपना डोमेस्टिक वायलेंस में गई मैं. तो डोमेस्टिक वायलेंस में आज जो निकाल मिला है उसमें मेरी कोई गलती नहीं है. और आज मैं मीडिया मेरे घर पे आ गई अचानक, उस पर मैं बोलने लग गई. तो मैं कोई गाली नहीं दे रही हूँ किसी को, कुछ गलत नहीं बोल रही हूँ, कोई किसी की पोल नहीं खोल रही हूँ. सारी सिर्फ इतना ही बोल रही हूँ कि हाँ मैं माननीय न्यायाधीश का, अपने वकील का, उनका धन्यवाद मानती हूँ कि उनने मुझे न्याय करके दिया. वकील को मैंने 1 रुपया फीस नहीं दी है और धन्यवाद भी नहीं कर सकती मैं अपने वकील को. अरे लोग झूठे बोलने के 50-50 लाख रुपए ले रहे हैं. झूठे बोलने के वकील लोग 50-50 लाख रुपए ले रहे हैं मीडिया पे, और आज मेरे वकील ने 1 रुपया नहीं लिया. मैं उसको धन्यवाद नहीं कर सकती, न्यायाधीश को मैं धन्यवाद नहीं कर सकती. तो वो धन्यवाद कर दिया तो इतना मोटा गुनाह कर दिया कि मेरे बच्चों पे प्रेशर आ रहा है, मेरे बच्चों को मेरे अगेंस्ट किया जा रहा है, सब किया जा रहा है. ठीक है करो, मैं डरने वाली नहीं.